महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। आरेवाडीच्या विकासाला गती। बिरोबा तीर्थक्षेत्र मंदिराचा कायापालट करू। डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील। आषाढी एकादशी निमित्त राज्याचे जलसंपदा, गोदावरी व कृष्णाखोरे विकास महामंडळ मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान आरेवाडी येथे दर्शन घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। आरेवाडीसह दुष्काळी भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून टेंभू विस्तारित योजनेचे काम जून 2027 पर्यंत पूर्ण करण्यात येईल। तसेच आरेवाडीच्या विविध मागण्यांबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हेमंत धुमाळ, जलसंपदा विभाग पुणेच्या मुख्य अभियंता अलका आहिरराव, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम, जिल्हा परिषद माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते, प्रज्ञा यादव, राजन डवरी, अभिनंदन हरुगडे, हर्षद यादव, श्री मासाळ उपस्थित होते। आमदार गोपीचंद पडळकर यांनी टेंभू व म्हैसाळ योजनेसाठी जुने पंप बदलून कामे गतीने पूर्ण करण्याची मागणी करत श्री बिरोबा देवस्थानच्या विकासासाठी 150 कोटीचा निधी मिळवून मंदिराचा कायापालट करू अशी ग्वाही दिली। आमदार रोहित पाटील यांनी बिरोबा तीर्थक्षेत्र विकास, आरेवाडीचा पाणी प्रश्न आणि विस्तारित टेंभू व म्हैसाळ योजनांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली। माजी खासदार संजय पाटील यांनी टेंभू योजनेची उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्याचे आवाहन केले। प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता महादेव कदम यांनी टेंभू म्हैसाळ योजनेच्या सद्यस्थितीची माहिती दिली। श्री बिरोबा देवस्थान ट्रस्टचे राजाराम कोळेकर यांनी मंदिर परिसर विकासासाठी निधी व टेंभू योजनेचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली। सूत्रसंचालन संगीता मोरे यांनी केलं, तर आभार कार्यकारी अभियंता अमोल गुरव यांनी मानले। कार्यक्रमास आरेवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।